त्या निवासस्थानातून मला ते बळ मिळालं. नांदेडचं फुलोरा आणि लातूरचं पारिजातक. पारिजातकाचं एक वैशिष्ट्य असतं, मला वाटतं निव्वळ योगायोग नसेल मी जिल्हाधिकारी लातूर म्हणून येणं. ते स्वतःच्या फांदीवर उमलतं, पण सडा मात्र दुसऱ्याच्या अंगणात टाकतं. सुगंध स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देतं. आणि माझ्या या ललित कथांमधील व्यक्तीही अगदी अशाच आहेत. स्वतः झिजून मेहबूबच्या सुनो इतरांच्या आयुष्यात आनंद उजेड देणारी या पारिजातकांसारख्या माणसांच्या कथा आहे. आणि म्हणूनच मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दैनंदिन कामकाज करताना भावलेल्या या ललित कथा कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या नाहीत, समाजात संवेदनशील सकारात्मक वृत्तीने काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींच्या आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. या पुस्तकाचा प्रवासही तितका सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे, हे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. मॅडम, गेल्या वर्षापासून तुम्ही लिहिते व्हा असे सांगणारे, आग्रह करणारे माझे जवळचे स्नेही, मैत्रिणी अशा सगळ्यांचेच या ठिकाणी नामोल्लेख करणे मला वेळेच्या अभावी शक्य होणार नाही. पण त्यातही सतत या गोष्टींचा तगादा धरणारे हल्लाळे सर, विवेक चौताडेकर, शहाजी पवारे यांचा भुजबळ जे आहे, गोपाळ कुलकर्णी आहे, नांदेडहून आलेले माझे मैत्रीण आहे अर्चना बजाज, संभाजीनगरहून आलेला माझा भाऊ आहे प्रकाश. अरे मी लिस्टच सांगू शकत नाही. समोर आपण बसलेले आहात, कुठेतरी कधीतरी हरिबन म्हटलं आहे, भाग्यबन, म्हणजे मी प्रत्येक चेहरा वाचू शकते इथे 3 वर्षातला. आणि प्रत्येकालाच वाटत होतं बोलताना की मॅडम तुम्ही लिहिते व्हा. वैशाली देशमुख दुडिले, अकॅडमिक स्किल कोच, हिची वर्षापासून असणारी तळमळ आणि धडपड आणि तसंच जे लिखाण, जिच्या क्रिएटिव्हिटी इंडिकेशन आणि अथक धडपडीमुळे मला सहज साध्य केले अशा डॉक्टर वैशाली चिपळगावकर टेकाळे या सगळ्यांच्या मिळवण्यात राहू इच्छिते. हे पुस्तक शब्दबद्ध करणं यांच्या सहाय्याशिवाय शक्यच नव्हतं. माझ्या दोन्ही मुली शिवानी, ईशानी, माझे पती गणेश, माझे सर्वात प्रामाणिक समीक्षक, तुम्ही ऐकलंच असेल. आज पहिल्यांदाच कौतुक केले, नाही तर क्रिटिक याच्यामध्येच असतात. त्यांनी कधी उगाच कौतुक केलं नाही, प्रत्येक वेळी मला आणखी चांगली काम करण्याची प्रेरणा दिली. आकाश स्वातंत्र्य दिलं. आकाश स्वातंत्र्य मुद्दामून म्हणेल मी, स्वातंत्र्य सगळ्यांनाच असतं, पण आकाशासारखं स्वातंत्र्य मिळणं मी मला भाग्यवान समजते. क्वचितच नाही, गेल्या 30 वर्षाच्या माझ्या प्रशासकीय कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमाला यांची कुठेही हजेरी नव्हती, पण बहुतेक माझ्या लिखाणाची आवड लक्षात घेता ते आज इथे आवर्जून उपस्थित राहिले, त्यामुळे माझा हा आनंदाचा क्षण आहे. या पुस्तकाची अर्पण पत्रिका माझ्या आईवडिलांना आहे, ज्यांनी दिलेले संस्कार, मूल्य आणि माणुसकीची शिकवण, ज्यामुळे हा प्रवास शक्य झाला, पुस्तकाचे अनुभव समृद्ध करता आले. आणि सगळ्यात महत्वाचं, आदरणीय श्री लक्ष्मीकांत देशमुख, अवघ्या महाराष्ट्राला हे सर्व नाव परिचित आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते, सनदी अधिकारी आहेत, आणि त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देणे आणि लातूरचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय कुकडे काका यांनी दिलेले शुभेच्छा पत्र, या दोन्ही लेखनातून माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला ज्येष्ठांच्या अनुभवांचा, विचारांचा आणि आशीर्वादाचा स्पर्श लागलेला आहे असे मी मानते. मी त्यांची मनपूर्वक ऋणी आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर साहित्यिक दिग्गज, अभ्यासू व्यक्तींसमोर माझा हा अत्यंत छोटासा प्रयत्न आहे, ही नम्र जाणीव मी करू इच्छिते. आजचा अनेकांनी या ठिकाणी माझ्याबद्दल बोलले, तर मी फार लहान आहे, एवढ्या राज्यात एक जिल्हाधिकारी लातूरच्या ठिकाणी, आणि माझा हा प्रयत्न हा छोटासा आहे. यामध्ये या कार्यक्रमात कुठलीही आत्मप्रौढी नाही. हे पुस्तक निव्वळ साहित्यिक ललित लेखन स्वरूपाचे असून यामध्ये व्यक्त केलेले मत, भावना, विचार, दृष्टिकोन हे लेखिकेचे म्हणजेच माझे हे वैयक्तिक आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. यामध्ये राज्य शासन, केंद्र शासन याचे कोणतेही मत, विचार, टीका, टिप्पणी, भूमिका व्यक्त केलेली नाही. हा पुस्तक प्रकार साहित्यिक ललित लेखनाचा आहे. आणि समोर बसलेले बरेचसे माझे युवा पिढी आहे, तुम्हालाही एक छोटासा संदेश. AI आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपली बौद्धिक प्रगती नक्कीच होणार आहे, परंतु प्रत्येक कागदाच्या मागचा मानवी चेहरा, त्या मागची संवेदना आणि आपल्या प्रत्येक कृतीत प्रकट होणारी माणुसकी ही जपणं तितकंच कमवणं त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अत्यंत कमी वेळात मनापासूनच जिव्हाळ्याने परिश्रम घेणारे डॉक्टर विवेक घोटाळे, अतुल पाटील, अश्विनी
मी तुमची मनपूर्वक आणि तुमची संपूर्ण टीम इतक्या कमी वेळात बहुधा लातूरकर असल्यामुळेच तुम्ही हा प्रयत्न सफल केला असावा असं मला वाटतं. आपण केवळ प्रकाशक नाहीत, आपण या प्रवासाचे सहप्रवासी आहात. आपल्याला धन्यवाद देण्यापेक्षा मी आपल्या ऋणात राहू इच्छिते, कारण याही पुढे माझ्या मनात अजून चांगलं कार्य करण्याची इच्छा आहे. लाहोटी कुटुंबाचे खूप मोठे योगदान लातूर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आहे. आदरणीय पितृत्व व्यक्तिमत्व लक्ष्मण रमण लाहोटी काका आणि माझी मैत्रीण संगीता लाहोटी ज्यांनी हा कार्यक्रम स्वतःच्या घरचा कार्यक्रम आहे असं समजून मनापासून या ठिकाणी आयोजित केला, मनपूर्वक आभार. आणि सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी डॉक्टर मित्रमैत्रिणी पत्रकार बंधू भगिनी उद्योजक शिक्षण तज्ञ नांदेडहून आलेले डॉक्टर बजाज आणि इतर माझे अनेक स्नेही म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून म्हणजे माझ्या लहानपणापासून माझ्या सावलीसारखा माझ्या सोबत असलेला माझा भाऊ प्रकाश या ठिकाणी आपणही सगळेजण उपस्थित आहात त्याबद्दल आपले आभार. हा कार्यक्रम ज्यांनी स्वतःचा आहे, कुठली पद आणि कुठलाही या ठिकाणी हा निव्वळ एक पारिवारिक आणि खाजगी कार्यक्रम आहे. तृप्ती अंधारे, चौताडेकर, उमाटे, तानाजी माने, करमरकर, उद्धव अल्लाळेजी, अंजली टेंभुर्णीकर, कितीतरी नावं मी घेऊ शकते, पण आता सगळे बसलेले माझा परिवार अशी असंख्य नावं यांच्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी साकारला गेला. प्रत्येकाचा सहभाग आपल्या सगळ्यांचा अमूल्य आहे. आपल्या सगळ्यांपासून मी खूप शिकले, प्रगल्भ झाले. असंख्य हातांनी तुम्ही हा जसा कार्यक्रम घेतला आहे तशी अनुभवाची शिदोरी सुद्धा माझ्या आयुष्यात माझ्यासोबत दिलेली आहे. मी सर्वांची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. प्रेम आणि अशीच आपुलकी आपले नाते कायम भविष्यातही राहतील हे मुद्दामून या ठिकाणी 3 वर्ष झाल्यामुळे अधोरेखित करते.